आज इतकं घरात काम पडलं होतं ना, पाणीसुद्धा आलं होतं. पाणी भरता भरता घरामध्ये पसारा बघू शकता किती पडलं होतं. ते सगळं आवरता ढीगभर हे मटका भरला, पण ते थोडं थोडं चिरपते म्हणून ते खालीपर्यंत पाणी आलं होतं. नंतर आतमधलं सगळं उरकून बाहेर आलो तर की सगळेजण उठले होते. मग ते सगळे बिछाना वगैरे काढून घेता माझं आज अवस्था नाही एवढी बेकार झाली होती ना, तुम्हाला सांगते. कामामुळं लय कंटाळा, कारण की 6 जणांची एकटीनं करायचं आणि मुलांचं तर करता करता नाकी नळ येते. मला नको नको वाटत असते, कारण करायला तर पाहिजे. मुलांच्या आंघोळ्या असत्या, नाश्ता असतो, चहा असतोय आणि माझी मुलं हे खात नाही ते खात नाही, हे नको ते नको, हे असं असतंय. मग नंतर सगळं झाल्यानंतर लास्टला कपडे घडी करायला घेतलं. माझं अजून आंघोळसुद्धा नव्हती, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर. कपडे घडी करायला घेतलं, नंतर झाडून पुसून मगच आंघोळीला जायचा विचार केला. मग सगळं झाल्यानंतर झाडून पुसूनसुद्धा झाल्यानंतर आंघोळ करून आलो. एवढी ताण लागली होती ना, पाणीसुद्धा पिलं नव्हतं. आंघोळ करून आल्यानंतर एक ग्लास पाणी पिलो, तेव्हा कुठं मला बरं वाटलं. नंतर चहा तर आता नकोसं वाटतं, पण इलाज नाही, डोकं दुखायला चालू होते म्हणून थोडंफार हे चहा घेतला. कारण की उन्हामुळं कामंसुद्धा पटपट होत नाही आणि खाणं पिणंसुद्धा राहून जातं. काय सांगते, पाणीच एवढं प्यायला लागते ते ज्यामुळं. तर अवतार तर एवढं बिघडलं होतं ना माझं, खरंच आज कामावरचं मूडच नसल्यासारखं झालं होता माझ्या. तरी पण असो म्हटलं, करायलाच पाहिजे. सगळं झाल्यानंतर अहोनी माझं तोंड बघून जाऊन पुरी भाजी घेऊन आले होते. नंतर पुरी भाजीचा नाश्ता केला, लगेच स्वयंपाकाला लागले. आज भाजीमध्ये होतं वाटाणे आणि बटाटो, तेच बनवायचं होतं. छानसं असं रे मसाला वगैरे भाजून घेऊन छानसं असं गिरवी टाईप बनवलं होतं. छान लागलं, सगळ्यांना आवडलं. पण भाजी एवढं तिखट पण नव्हतं, एवढं फिक्कं पण नव्हतं. आम्हाला रस्सा भाजी जास्त लागतो, कारण की फिक्की भाजी म्हणजे सुक्कं भाजी असले ना कोण जास्त आवडीनं खात नाही. एवढं जरी रस्सा भाजी असले ना मन भरून खातात. त्याच्यासाठी मला जास्त करून ससा करून माझी रस्सा भाजी पातळच असतात. असं काही आज रस्सा भाजी झाला होता. मग नंतर स्वयंपाक करून प्रोजेक्ट बनवायचं होतं, त्याच्यासाठी बाहेर आलो होतो. किले वगैरे घेतलं. नंतर त्यांना एक फुलपाखरू बनवण्यासाठी एक कोरा कागद पण पाहिजे होता, ते सुद्धा घेतलं. ते मोठंच पाहिजे होतं, ते घेऊन आम्ही प्रोजेक्ट करायला घेऊन परत निघालो. तर हिच्या तोंडावरचं हसू बघा किती भारी येते, कारण की तिचं आवडीचं सगळं सामान भेटलं. घरी आले, मस्त असं भाकरी वगैरे बनवलं आणि मस्त असं ठुम्म फुगली पण होती. आजचा व्हिडिओ एवढाच असणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि चॅनलला नवीन असतं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चला बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि माझी भाकरी कशी झाली ना ते पण नक्की सांगा कमेंटद्वारे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.